ही माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडे। 28 तारखे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती ही जगभरात साजरी केली जाते आणि याच निमित्ताने मुंबईमध्ये कुर्ल्यात आज शिवदौड म्हणजेच कुर्ला मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महिला घरातून महिलांनी जर बाहेर पडलं तर आपली कुटुंब मुलं मी तर नातवंडांना 2 वर्ष झालं घेऊन येते, कारण आम्ही जर बाहेर पडलं तर आमच्या पुढची पिढी बाहेर पडणार आहे आणि नातवंडापर्यंत हे पोचावं आणि घरोघरी आम्ही खूप ठिकाणी प्रसार केला की महिलांनी जास्तीत जास्त संख्येने बाहेर यावं, म्हणजे पुढच्या पिढीला कळेल आणि सगळ्यांचं स्वास्थ्य चांगलं राहील। आपण गेली 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण शिवदौड आयोजित करतोय। यंदाचे हे 2रं वर्ष आहे। प्रत्येक मुलगा हा आता आजच्या काळात मोबाईलमध्ये गुंत असतो, तर आपण त्या मुलाला म्हणजे त्या मुलांना मोबाईलच्या दूर ठेवण्यासाठी आपण शिवदौड हा विषय आपण म्हणजे हा मॅरेथॉन शिवदौड कुर्ला मॅरेथॉन हा विषय चालू केलेला आहे। मैं बहुत अच्छा फील कर रही हूँ। मैं सिर्फ ये सबको बताना चाहती हूँ कि किसी भी चीज़ में कंपटीशन या कुछ भी हो उसमें जात पात बीच में मत लाओ। अगर तुमको करना है तो एक दिल से करो। मैं अपना दिल से, मैं जीत या हार के लिए नहीं आई हूँ। मेरा शौक था कि भाई मुझे जात पात से मतलब नहीं था। वो भी रमज़ान है, मैं रोज़ा हूँ, मैं रोज़ा रह के मैं इसमें भाग हूँ। उससे बड़ी बात मैं और नहीं बोल सकती हूँ। झाले कुर्लेकर एकत्र एकच शिवजयंती सर्वत्र या माध्यमातून शिवदौड हे आपण गेले 2 वर्ष राबवतोय। तसं छत्रपती शिवरायांनी 18 पगड जाती एकत्र करून ही शिवजयंती स्वराज्य स्थापन केलं। त्याच पद्धतीने आम्ही शिवजयंती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही जात पात न मानता सर्व धर्म समभाव या माध्यमातून आम्ही हे या रनिंगमधून देण्याचा संदेश देत आहोत। नक्कीच। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।